तर मी आहे उभा जुन्नर तालुक्यातील एका मोठ्या शहरामध्ये म्हणजे ओतूर गावामध्ये. आणि या ओतूर गावामध्ये जे माझ्या समोर दिसते ते इंडियन ओव्हरसीज बँक जे आहे ती बँक आहे दिसते. आता ती बंद आहे आणि बाजूलाच ह्या बँकेचं ATMचं हे कार्यालय आहे. आणि ह्याच ATMच्या ठिकाणी एक गंभीर अशी घटना घडलेली होती. झालंय असं ही घटना घडलेली आहे 12 एप्रिल रोजी ही घटना घडलेली आहे. परंतु ती उघडकीस आलेली आहे कधी तर 4 मेला उघडकीस आली. म्हणजे 20-25 दिवसानंतर ही घटना घडलेली उघडकीस आली. झाले असं की एक 72 वर्षीय शेतकरी आहेत. त्यांचं नाव आहे बाळशिराम विष्णू कुलवडे. ते उदापूर गावातल्या कुलवडे मळ्यामध्ये राहतात. झालं असं की ते 12 तारखेला या बँकेमध्ये आले. त्यांना पैसे काढायचे होते म्हणून ते हे ATM मध्ये आले. साहजिक आहे वय जास्त होतं आणि त्यांना काय ATM मधून पैसे काढायला थोडासा त्रास होत होता. तर इथंच 2 व्यक्ती होते मोटरसायकलवर आलेले आणि ती लोक देखील आतमध्ये आली आणि बाबांना सांगितलं काय झालं, काय पैसे निघत नाही का, आम्ही मदत करतो वगैरे वगैरे. आणि ह्या बाबांनी देखील या दोघांवर म्हणजे यांच्या चेहरा एकदम व्यवस्थित दिसत होता. बाबांनी देखील यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि सांगितलं का मला याच्यामध्ये ATM याच्यामध्ये मदत करा. तर ह्यांनी काय केलं का बाबांच्या हातातलं जे ATM कार्ड आहे ते घेतलं आणि बाबांना पिन देखील विचारला. तर बाबांनी देखील आपल्याला पैसे काढून देतोय या हेतूने पिन देखील सांगितला. आणि पिन सांगितल्याच्या नंतर ह्यांनी ते बाबांचे काय पैसे काढायचे काय होते ते काही काम बी पूर्ण केलं आणि ATMचे कार्ड आहे ते बाबांच्या हातामध्ये दिलं. आता झालं असं की मध्यंतरी हे सगळं आपलं पीक कर्ज आहे ते पण मंजूर झालं होतं बाबांना. आणि बाबा काहीतरी कामानिमित्त पैशाच्या या बँकेमध्ये पुन्हा आले. पुन्हा आल्याच्या नंतर विचारलं किती बॅलन्स आहे. तर आतमधल्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की बाबा खूपच कमी बॅलन्स आहे. तर बाबांना तर काही विश्वास बसायना. म्हणलं हे काय आता एवढे पैसे भरले होते इतके इतके मंजूर झालेले आहे माझ्या खात्यामध्ये पैसे आहेत, हे पैसे गेले कुठं. तर कर्मचाऱ्यांनी तिथं चेक केलं. ते सगळ्या एंट्री चेक केल्याच्या नंतर असं निदर्शनास आलं का ते बाबांच्या ATM मधून कार्डद्वारे अनेक वेळा त्याचे ट्रान्झॅक्शन झाले आणि बाबांच्या खात्यातून तब्बल 1,55,000 रुपये वेळोवेळी काढण्यात आले होते. आता हे बाबांना हे सांगितलं बाबांचा विश्वासच बसेना. आणि बाबा मग ते म्हणले की कसं काय बाबाच्याकडेच ATM कार्ड आहे आणि तुम्ही कसं काय म्हणता की ATM मधून तुम्ही पैसे काढले. तर म्हणाले बघू, कर्मचारी म्हणाले बाबा बघू तुमचं ATMचं जे कार्ड आहे आम्हाला दाखवा. तर बाबांनी दाखवलं आणि मग हे कर्मचारी म्हणायला लागले का तुम्ही कोणाला ATMचं कार्ड दिलं होतं का. तर बाबा म्हणतात कुणालाच दिलं नाही, ATMचं कार्ड कुणाकडे असतंय. बाबा म्हणतात माझ्याकडेच असतंय. आणि मग त्यांनी सांगितलं का अहो हे ATMचं कार्ड त्यांनी म्हणजे कर्मचाऱ्यांनी चेक केलं आणि सांगितलं अहो बाबा हे ATMचं कार्ड तुमचं नाही आहे, हे कार्ड कुणीतरी आदला बदली केलेलं आहे, तुमचं कार्ड घेऊन गेलेले आहेत आणि दुसऱ्याचंच भलतेचं कार्ड तुमच्या ताब्यामध्ये दिलेलं आहे. आणि मग हे असं कधी घडलं होतं का आधी कधी पैसे काढले. तेव्हा बाबांनी ही 12 तारखेला घडलेली हकीकत सांगितली आणि मग सर्वांना विश्वास बसला. म्हणजे बाबांना देखील की 12 तारखेला हे जे 2 चोरटे आले होते त्यांनी या बाबांचं पैसे काढून द्यायच्या बहाण्याने विश्वास संपादित केला आणि त्याचा पासवर्ड घेतला आणि हातचलाकी केली आणि ते जे कार्ड आहे ते कार्ड आदला बदली केलं आणि नंतर त्याच्यामधून पैसे काढले. आता याचं सगळं बँकेने CCTV फुटेज देखील बाबांना पुरवलेलं आहे, पोलिसांनाही पुरवलेलं आहे आणि ते गाडीचे नंबर देखील डिटेक्ट झालेले आहेत आणि ते आरोपी देखील निष्पन्न झालेलेच आहेत असं मला समजलं. फक्त ते आरोपी शोध आहे म्हणजे त्यांना पकडायचं आहे ते जरा बाहेर आहे असं मला कळलं. म्हणजे पोलीस कधी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. परंतु अशा पद्धतीचं वयोवृद्ध जे लोक आहेत ATMचं त्यांना नीट वापर करता येत नाही किंवा काही खोचा माहिती नसतात आणि अशा पद्धतीचे चोरटे हा विश्वास संपादन करून हे पैसे किंवा कार्ड आदला बदली करून पैसे काढायच्या घटना घडलेल्या आहेत. तरी सर्व म्हणजे याच्यामध्ये काय फक्त वयोवृद्ध लोक बळी पडतात असं काही नाही. तर चांगली लोक देखील या भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आपलं स्वतःच्या पैशाचे नुकसान करून घेत आहेत. तर हा व्हिडिओ मी बाबांना फोन देखील केला होता. बोलाल का बाबा अगोदर म्हणाले बोलतो, नंतर म्हणाले की नाही मला बोलता येणार. परंतु मी का व्हिडिओ केला आहे की यामुळं लोकांना समजलं पाहिजे की कशा पद्धतीची फसवणूक होते. आपली जे ATM कार्ड आहे किंवा आपला OTP आहे किंवा आपलं काही पासवर्ड आहे किंवा काय आपला अकाउंट आहे कधी कुणाला सांगू नका. समजा तुम्हाला जर काय पैसे काढायला काय प्रॉब्लेम आला किंवा अडचण आली तर आपल्या जवळच्या नातेवाईकांना घेऊन जा. तसं कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या चुका करू नका.